दुश्मन झालेला होता. आता तरी बांगलादेशाने रोहिंग्या मुक्त भारत पश्चिम बंगाल आणि मुंबई होईल. हा नक्की माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, माननीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी याने एकत्र होऊन जे निश्चय केलेला आहे की महाराष्ट्र पण भयमुक्त, रोहिंग्या मुक्त, घुसपेटिया मुक्त झाली पाहिजे, ते आता नक्की होणार आहे. हा एक फार मोठी विजय आहे. आता मी टी व्ही बघत होतो तर टी व्हीमध्ये एक नवीन ब्रेकिंग न्यूज आली आहे की ममता बनर्जी आता बंगालतून पुढे चालली आहे आणि त्या बांगलादेशमध्ये एंट्रीमध्ये तयारीमध्ये आहे. लोकांना कळलं आहे त्याच्या आता भारतामध्ये काय जगह नाही आहे, त्याने बांगलादेश जावं लागेल. सातत्याने चर्चा चालू होती. विशेष करून ममता दीदींच्या सपोर्टमध्ये मुंबईमधून ठाकरेंनी देखील आवाज दिला होता. आता हम तो डूबेंगे सनम तुमको भी लेकर साथ में, ते सर्वजण एकत्र डुबणार आहे. जे देशविरोधी ताकदाचे बरोबर जाईल त्यांच्या तेज असं होईल जे स्टालिनच्या तामिळनाडूमध्ये झाला आणि ममता दीदीच्या बंगालमध्ये झाला. झांबुडी वाटपासाठी केलेलं आहे. तुम्ही पण या, तुम्ही पण नहीं, मैंने बताया अभी ब्रेकिंग न्यूज चल रही है टीवी पर. ममता बनर्जी बंगाल से आगे निकलकर बांग्लादेश के अंदर एंट्री ले रही है. तब उनका क्या होने वाला है, आप जालपुरी खाइए. चलिए काय वाटतंय, जालमुरी वाटतंय या. लोढाजी, तुम्ही जालमुरी वाटतंय, नक्की काय वाटतंय, काय कारण आहे, असं तसंच वाटतं? हा लोकांच्या, साधारण लोकांच्या माननीय पंतप्रधान से कनेक्टचा सिंबल आहे जालपुरी. चला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.